नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच असेल की आता तलाठी भरती ही प्रक्रिया चालू होणार आहे। आपण या चॅनलमार्फत तलाठी भरतीसाठी मोफत सराव पेपर आपण सुरू करणार आहोत आणि एक टाकलेला सुद्धा आहे। तर आज आपण दुसरा मोफत सराव पेपर घेणार आहोत। यामध्ये इंग्लिश प्रश्नांचा सुद्धा समावेश असणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला होणाऱ्या तलाठी परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल। तत्पूर्वी या जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनलला अगोदर सबस्क्राइब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचे आहे, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। तर आजच्या प्रश्नाची सुरुवात करू पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न असा आहे, गायरान या शब्दाचे लिंग कोणते आहे? इथं शब्द दिलेला आहे आपल्याला गायरान। तर या गायरान शब्दासाठी कोणते लिंग आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 नपुंसक लिंग। पुढचा प्रश्न, राजवाडा हा कोणता समास प्रकार आहे? शब्द दिलेला आहे राजवाडा, या शब्दासाठी कोणता समास योग्य राहील? तर यासाठी उत्तर येतं आपलं पर्याय क्रमांक 3 तत्पुरुष समास। पुढचा प्रश्न पाहू, चरण या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? चरण या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील पाय। पुढचा प्रश्न, कादवा नदी ही टिंबटिंब या नदीची उपनदी आहे। तर कादवा ही जी नदी आहे तर ही कोणत्या नदीची उपनदी आहे असं विचारले। तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 कादवा नदी ही गोदावरी या नदीची उपनदी आहे। पुढचा प्रश्न, फायद्यासाठी अपमान सहन करण्याची तयारी असणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे? इथं एक अर्थ दिलाय, फायद्यासाठी अपमान सहन करण्याची तयारी असणे। तर या अर्थासाठी खालीलपैकी कोणता वाक्यप्रचार योग्य राहील? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 दुभत्या गायीच्या लाथा गोड। पुढचा प्रश्न, रक्ताच्या कर्करोगासाठी कोणती संज्ञा लागू होते? रक्ताच्या कर्करोगासाठी कोणती संज्ञा ही लागू होते? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 ल्युकेमिया ही संज्ञा लागू होते। पुढचा प्रश्न, युनिसेफ ही संस्था कशाशी संबंधित आहे? युनिसेफ ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 लहान मुले यांच्याशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे टिंबटिंब हे पहिले राज्य होय। तर मुलींना असं कोणतं राज्य आहे ज्या राज्याने पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणार आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 तेलंगणा। पुढचा प्रश्न, नोबेल पारितोषिकाच्या टिंबटिंब या भारतातील पहिल्या महिला मानकरी आहेत। तर अशी कोणती भारतातील महिला आहेत ज्यांना नोबेलमध्ये प्राइज मिळालेला आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 मदर तेरेसा। पुढचा प्रश्न, अन्नपदार्थांची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजली जाते? पुन्हा प्रश्न वाचून घ्या, अन्नपदार्थांची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजली जाते? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील कॅलरीज या परिमाणामध्ये अन्नपदार्थांची ऊर्जा मोजली जाते। पुढचा प्रश्न, हायड्रोजन सल्फाइड हा टिंबटिंब आहे। हायड्रोजन सल्फाइड हा काय आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील हायड्रोजन सल्फाइड हा क्षपनक आहे, क्षपनक आहे। पुढचा प्रश्न, सुकन्या समृद्धी खाते हे किती वर्षाखालील मुलींसाठी उघडता येते? सुकन्या समृद्धी खाते हे किती वर्षाखालील मुलींसाठी उघडता येते? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 10 वर्षाखालील मुलींसाठी उघडता येते। पुढचा प्रश्न, अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 विदा सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली। पुढचा प्रश्न, डोंट लाफ दोज बेगर फिल इन द ब्लँक। इथं आपल्याला रिकामी जागा भरायची आहे। उत्तर येतं डोंट लाफ ॲट दोज बेगर, ऑप्शन नंबर 3 डोंट लाफ ॲट दोज बेगर। पुढचा प्रश्न, ऑल द पार्टिसिपंट्स प्राइजेस टुमारो। इथं सुद्धा फिल इन द ब्लँक रिकामी जागा भरायची आहेत आपल्याला। ऑल द पार्टिसिपंट्स प्राइजेस टुमारो, इथं येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील विल बी गिवन। ऑल द पार्टिसिपंट्स विल बी गिवन प्राइजेस टुमारो। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सिनोनिम फॉर द गिवन वर्ड। चूज द करेक्ट सिनोनिम फॉर द गिवन वर्ड। इथे एक आपल्याला शब्द दिला आहे, त्यासाठी आपल्याला सिनोनिम म्हणजेच समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे दिलेल्या शब्दासाठी। शब्द आहे ऑगरी। ऑगरी म्हणजेच काय? भविष्याची भाकीत करणे। तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 प्रॉफेसी हा समानार्थी शब्द राहील। पुढचा प्रश्न,
आउट ऑफ 4 ऑप्शन्स चूज द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस फॉर द गिवन सेंटेन्स. 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला. तर यासाठी इथे एक सेंटेन्स दिला आहे. तर या सेंटेन्सचा आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस शोधायचा आहे. तर सेंटेन्स आहे आपलं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. सेंटेन्स असा आहे, शी वॉज कॉंग्रॅच्युलेटेड बाय हर टीचर ऑन हर ब्रिलियंट परफॉर्मन्स. शी वॉज कॉंग्रॅच्युलेटेड बाय हर टीचर ऑन हर ब्रिलियंट परफॉर्मन्स. तर हे वाक्य आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. आपल्याला याचं ॲक्टिव्ह व्हॉइस करायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. हर टीचर कॉंग्रॅच्युलेटेड हर ऑन हर ब्रिलियंट परफॉर्मन्स. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर इथं 4 असे शब्द दिलेले आहेत की त्यापैकी फक्त एकाच शब्दाची स्पेलिंग अगदी बरोबर आलेली आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 ब्युरोक्रेसी. नेक्स्ट क्वेश्चन, शी इज लिव्हिंग द कंट्री फॉर अ गुड. गेस द मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम्स. तर इथं एका वाक्यामध्ये दिलेलं आहे की शी इज लिव्हिंग द कंट्री फॉर अ गुड. या फॉर अ गुडला अंडरलाईन केलेला आहे. तर याचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 फॉर एव्हर. फॉर एव्हर. नेक्स्ट क्वेश्चन, द वाईज सेज सेड गॉड हेल्प्स दोज हू हेल्प्स देमसेल्व्स. चेंज इट इंटू इनडायरेक्ट नरेशन. म्हणजे ते एक वाक्य दिले आपल्याला जे डायरेक्ट स्पीचमध्ये आहे ते आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे आपलं पर्याय क्रमांक 2. द वाईज सेज सेड दॅट गॉड हेल्प्स दोज हू हेल्प्स देमसेल्व्स. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन लाईन. फाइंड द वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन लाईन. तर इथे एक लाईन दिलेली आहे, अ डिसीज दॅट स्प्रेड्स ओव्हर अ लार्ज एरिया. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 एंडेमिक. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे स्थित आहे. जागतिक बँकेचे मुख्यालय हे कोठे स्थित आहे. तर 4 पर्याय दिलेले आहेत. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 वॉशिंग्टन येथे स्थित आहे. पुढचा प्रश्न, बॅरेन ज्वालामुखी टिंबटिंब येथे आहे. बॅरेन ज्वालामुखी कोठे आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 अंदमान व निकोबार येथे आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 हिंदी महासागर आहे. पुढचा प्रश्न, टुंड्रा प्रदेश हा कोणते कटिबंधमध्ये येतो. टुंड्रा प्रदेश हा कोणत्या कटिबंधमध्ये येतो. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 शीत या कटिबंधामध्ये येतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे. महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 कोयना हा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे जो महाराष्ट्रामधील आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे. तर यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 4 चैत्यभूमी असे समाधीस्थळाचे नाव आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे मँचेस्टर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या ठिकाणाशी ओळख आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 इचलकरंजी याची ओळख महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून आहे. पुढचा प्रश्न, चांदीच्या दागिन्यासाठी टिंबटिंब हे ठिकाण महाराष्ट्रामध्ये आहे. चांदीच्या दागिन्यासाठी महाराष्ट्रामधील कोणते ठिकाण आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 हुमरी हे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न, टेलिस्कोपचा शोध कोणी लावला. टेलिस्कोपचा शोध कोणी लावला. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 गॅलिलिओ याने लावला. पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 महात्मा फुले हे आहेत. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 शिवनेरी येथे झाला. पुढचा प्रश्न, योग्य संबंध निवडा. तर इथं दिलेला आहे, एकाचा संबंध दिला आहे बोट तसं पाणी तर विमान तसं काय. तर याचं योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1 हवा. पुढचा प्रश्न, सर्वसाधारण परिस्थितीमध्ये विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षे असतो. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये विधानसभेचा कार्यकाळ हा किती वर्षे असतो. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 5 वर्षाचा कार्यकाळ असतो.
पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याला किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? महाराष्ट्राला किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 3, 6 राज्यांच्या सीमा या महाराष्ट्र राज्याला लागून आहेत. पुढचा प्रश्न पाहू. ऑक्सिजनच्या अणूच्या केंद्रकाभोवती टिंबटिंब इलेक्ट्रॉन फिरत असतात. ऑक्सिजनच्या अणूच्या केंद्रकाभोवती किती इलेक्ट्रॉन या फिरत असतात? तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 2, 8 इलेक्ट्रॉन फिरत असतात. पुढचा प्रश्न, टिंबटिंब नावाची डास चावल्याने हत्तीरोग होतो. तर कोणत्या नावाची डास चावल्याने हा हत्तीरोग होतो? याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, क्युलेक्स नावाची डास चावल्याने हत्तीरोग होतो. पुढचा प्रश्न, राज्यघटनेची दुरुस्ती करण्यासाठी प्रक्रियेचे वर्णन कोणत्या कलमात आढळते? राज्यघटनेची दुरुस्ती करण्यासाठी या प्रक्रियेचे वर्णन कोणत्या कलमामध्ये दिलेले आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 368 मध्ये वर्णन केलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतात कोणत्या राज्यात युरेनियमचे सर्वाधिक साठे आढळतात? भारतामधील असे कोणते राज्य आहे ज्या राज्यामध्ये युरेनियमचे सर्वाधिक साठे आढळतात? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, झारखंड येथे आढळतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते? महाराष्ट्र एक्सप्रेस ही कोठून कोठे धावते? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, कोल्हापूर ते गोंदिया धावते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे? मित्रांनो 41वा प्रश्न तुमच्यासाठी आहे. प्रश्न असा आहे, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे? तर यासाठी 4 पर्याय दिले तुम्हाला, नाशिक, नागपूर, पुणे व मुंबई. या 4 पर्यायापैकी जो पर्याय अचूक असेल म्हणजेच बरोबर असेल तो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर मित्रांनो आज आपण घेतलेला आहोत तलाठी सराव पेपर 2, जो की खूपच दर्जेदार व संभाव्य प्रश्नांचा होता आणि समोरचे सुद्धा पेपर असेच दर्जेदार व संभाव्य प्रश्नांचीच असणार आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओसोबत. धन्यवाद.